ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे पुन्हा पाचोरा तालुक्यामध्ये जे आहे हिवरा नदीला मोठा पूर आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आहे हीच ती हिवरा नदी आहे आणि ही हिवरा नदी जी आहे दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। मध्यरात्री अतिवृष्टी सदृश पाऊस झाला आणि या पावसामुळे जे आहे हिवरा नदीला मोठ्या प्रमाणे पूर आल्यानंतर या ठिकाणी जी आहे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। हा जो पूल आहे कृष्णा नदीवर कृष्णापुरीजवळचा हा पूल आहे। या पुलावरून देखील सकाळच्या सुमारास जे आहे पाणी वाहत होतं आणि त्यामुळे कुठेतरी कृष्णापुरीकडून येणारा जी वाहनं आहे वाहतूक जी आहे ती या ठिकाणी विस्कळीत झाली आहे। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर या ठिकाणी अग्निशमन पाचोरा नगरपालिकेचं अग्निशमन विभागाची गाडी देखील या ठिकाणी तैनात ठेवण्यात आलेली आहे आणि कर्मचारी जे आहेत कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी पुलावर जे नागरिक गर्दी करत आहेत त्यांना जे आहे सतर्कतेचा इशारा किंवा या ठिकाणून बाजूला होण्याचं जे आहे सांगण्यात येत आहे, सूचना वारंवार दिल्या जात आहेत। आणि आता या ठिकाणी पूर ओसरल्यानंतरची परिस्थिती आहे नदी काठचे जे घरं असतील त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या पूर परिस्थितीची पाहणी मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे। काय सांगणार, काय परिस्थिती आहे सध्या? नमस्कार, मी कृष्णापुरी पोलीस पाटील बोलतोय। सर्व नागरिकांना मी विनंती करू इच्छितो की नदीकाठी जेवढे बी असतील त्यांनी आपण स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करावा। हिवरा नदीला जास्ती प्रमाणात पाण्याचा प्रवाह जास्त आहे। पाणी वाहत पुलावरून अगोदर एक तास पूर्वी पुलावरून पाणी कमीत कमी 2 ते 3 फूट पाणी होतं। तरी नागरिकांना माझी विनंती आहे कृष्णापुरी पोलीस पाटील यांना नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यातर्फे माझी विनंती आहे की आपण कुणीही नगरपालिका, महसूल किंवा आपला पोलीस प्रशासन यांच्या विनंतीला मान देऊन आपण नदीकाठी कुणीही कोणत्याही प्रकारचा धाडस करण्याचा प्रयत्न करू नये। नदीकाठी एकदम मोठा प्रवाह येण्याची शक्यता आहे आणि वरून पाऊस हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे। त्यामुळे माझी विनंती आहे प्रत्येकाला, एक पोलीस पाटील या नात्याने तरी कृपया कुणीही कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नये ही माझी कडकडीची विनंती आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहे नगर परिषद असेल, पाचोरा महसूल विभागाचं प्रशासन असेल, असे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि नदीला आलेला पूर पाहता या ठिकाणी ठिकाणच्या परिसरातील रहिवासी नागरिकांना जे आहे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुराच्या पाण्यात जाण्याचं कोणी धाडस करू नये आणि या पुलावर पुढच्या काळामध्ये पाण्याचा प्रवाह वाढला तर पुन्हा मोठा पूर येण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।